केरळामध्ये जाऊन तिकडे अदानीचं पोर्टचं उद्घाटन केलं. त्याच्यानंतर इकडे काहीतरी फिल्म इंडस्ट्रीसाठी काहीतरी वेव्हचा कार्यक्रम केला, तिकडे द्याल. इतकी जर गंभीर परिस्थिती आहे तर या गोष्टी टाळता आल्या असत्या. जे अतिरेकी आहेत, ज्यांनी हा हल्ला केलेला आहे, मला असं वाटतं त्यांना हुडकून काढणं, त्यांचा बंदोबस्त करणं आणि संपूर्ण देशभर मला असं वाटतं की तुम्ही हे मॉक ड्रिल करण्यापेक्षा कॉम्बिंग ऑपरेशन्स करा. आज आपल्या देशातले प्रश्न संपत नाहीयेत आणि आपण काहीतरी युद्धाला आपण काहीतरी सामोरे जातोय. मला असं वाटतं ही काही योग्य गोष्ट नाही. कसं आहे, सरकारच्या चुका ह्या तुम्हाला दाखवल्याच पाहिजे. आज ज्या वेळेला हा प्रकार झाला, तो प्रकार झाल्यानंतर ज्या वेळेला पंतप्रधान त्यावेळेला सौदी अरेबियामध्ये होते, अर्धवट दौरा सोडला त्यांनी. तो दौरा सोडून ते बिहारला कॅम्पेनला गेले. कळलं का? बिहारला कॅम्पेनला गेले. मला असं वाटतं ते गोष्ट करायची गरज नव्हती. त्याच्यानंतर ते केरळामध्ये जाऊन तिकडे अदानीचं पोर्टचं उद्घाटन केलं. त्याच्यानंतर इकडे काहीतरी फिल्म इंडस्ट्रीसाठी काहीतरी वेव्हचा कार्यक्रम केला, तिकडे द्याल. इतकी जर गंभीर परिस्थिती आहे तर या गोष्टी टाळता आल्या असत्या. आणि त्याच्यानंतर येऊन ते काय मॉक ड्रिल करायचं आणि मग काहीतरी एअर स्ट्राईक करायचं, मला असं वाटतं की हे काही उत्तर नाही या गोष्टींवरचं. जे अतिरेकी आहेत, ज्यांनी हा हल्ला केलेला आहे, मला असं वाटतं त्यांना हुडकून काढणं, त्यांचा बंदोबस्त करणं आणि संपूर्ण देशभर मला असं वाटतं की तुम्ही हे मॉक ड्रिल करण्यापेक्षा कॉम्बिंग ऑपरेशन्स करा, जिकडे जिकडे तुम्हाला माहिती आहेत. आज आपल्या देशामधला पोलीस दल आणि या सगळ्या लोकांना, खास करून मुंबई महाराष्ट्रामधल्या पोलीस दलाचं तर मी त्यांची प्रशंसाच करेन की त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. कुठे कोणत्या गोष्टी चालू आहेत आणि कुठे काय चालू आहे ते. कळलं का? आज आपल्या देशातले प्रश्न संपत नाहीयेत आणि आपण काहीतरी युद्धाला आपण काहीतरी सामोरे जातोय. मला असं वाटतं ही काही योग्य गोष्ट नाही. आज नाक्या नाक्यावरती ड्रग्ज मिळत आहेत. हे ड्रग्ज येत आहेत कुठून, काय येत आहेत, मला असं वाटतं या गोष्टींच्या खोलात तुम्ही जाणं गरजेचं आहे. लहान लहान पोरं आता ड्रग्ज घ्यायला लागली. शाळा कॉलेजमधली पोरं, ह्यांच्यापर्यंत ड्रग पोहोचतोय कसा, हे प्रश्न आता सगळ्यात महत्वाचे आहेत. युद्ध हे काही आता ह्याचं उत्तर नाहीये. एअर स्ट्राईकला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलेलं आहे. त्याला भावनिकतेशी जोडण्याचा प्रयत्न. ते प्रश्न परत मी तेच सांगतो ना, हे काही नावं बिवं देऊन ह्याने काही भावनाचा काही विषय येत नाही. प्रश्न असा आहे की तुम्ही नक्की नक्की काय पाऊल उचलताय आणि हे इतके दिवस जे काही कार्यक्रम जे झाले, ह्या कार्यक्रमांची काय आवश्यकता नव्हती. ठीक आहे.